सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 37. श्लोक पाहूयात. तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. सुखिनः स्याम माधव. श्लोकाचा अर्थ पाहूयात. तस्मात म्हणजे म्हणून, न म्हणजे नाही, अर्हा म्हणजे योग्य, वयम म्हणजे आम्ही, हंतुम म्हणजे मारण्याला, धार्तराष्ट्रान म्हणजे धृतराष्ट्रपुत्र, स्वबांधवान म्हणजे मित्रांसहित, स्वजनम म्हणजे नातलग, ही म्हणजे खचित, कथम म्हणजे कसे, हत्वा म्हणजे हत्या करून, सुखिनः म्हणजे सुखी किंवा आनंदी, श्याम म्हणजे आम्ही होऊ, माधव म्हणजे लक्ष्मीपती कृष्ण हे माधव. आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, म्हणूनच हे माधवा आपल्या बांधवांना धृतराष्ट्रपुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही, कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार. इथे अर्जुन म्हणतो की आपल्याच बांधवांना मारणे आमच्यासाठी योग्य नाही, त्यामुळे आम्ही सुखीही होणार नाही. अर्जुनाने विचार केला की राजकीय कारणांसाठी स्वजनांची हत्या करण्यापेक्षा साधू वृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे. म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारे हत्या करणे हे चांगले नाही असे त्याला वाटले. शेवटी राज्य आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख हे नित्य नाही, म्हणून स्वजनांचीच हत्या करून त्याने स्वतःची शाश्वत मुक्ती आणि स्वतःचे जीवन धोक्यात का घालावे असे अर्जुनाला वाटले. अर्जुन आणि धृतराष्ट्र यांच्या दृष्टिकोनातील फरक येथे दिसून येतो. दोन्ही बाजूंनी लढणाऱ्यांमध्ये अर्जुनाला स्वजनच दिसत आहेत आणि धृतराष्ट्र मात्र पहिल्याच श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे मामकः पांडवाश्चैव म्हणत आहे, म्हणजेच आपले परके असा भाव कौरव आणि पांडवांच्या बाबतीत त्याच्या मनात दिसतो. या स्वजनांमध्ये अर्जुन गुरु, आचार्य, पितामह आदी ज्येष्ठांना पाहत आहे. माता, पिता आणि गुरु हे आपल्या जीवनाचे प्रेरणास्थान असतात. त्यांच्याकडून मिळणारा प्रेरणास्त्रोत हा जीवन जगण्यासाठी आवश्यकच असतो, अन्यथा जीवनाचा काही उद्देशच उरत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज. माता जिजाऊ या शिवाजी महाराजांसाठी प्रेरणास्थान होत्या. मातेच्या इच्छेनुसारच महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. गुरु शिष्य परंपरेमध्ये देखील प्रत्येक शिष्यासाठी त्याचे गुरु हेच त्याचे प्रेरणास्थान असतात. गुरूंच्या इच्छेनुसारच शिष्य कर्म करत असतात. संत महात्म्यांसाठी तर साक्षात भगवंत प्रेरणास्थान होतात. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, येथे माझे जे उरले पायिकपण. भगवद्गीतेवर 9000 ओव्यांचे भाष्य त्यांनी ज्ञानेश्वरीच्या रूपात केले. हे कार्य साक्षात भगवंतांनी प्रेरणास्त्रोत बनवून त्यांच्याकडून करून घेतले असे ज्ञानेश्वर माऊली सांगतात आणि स्वतःला भगवंताचे दास म्हणवतात. इथे अर्जुनाने श्रीकृष्णांना माधव असे संबोधले आहे. श्रीकृष्ण हे लक्ष्मीचे किंवा भाग्यदेवतेचे पती असल्यामुळे अर्जुनाला हे दर्शवायचे होते की श्रीकृष्णांनी अशा कोणत्याही गोष्ट करण्यास त्याला प्रेरित करू नये ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल. परंतु वास्तविकपणे श्रीकृष्ण हे
भक्तांनाच काय तर इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाहीत. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.